उठ रे परविन्या, तिले महाराणीले कामाला लाव ना. काय आता कोणत्या महाराणीला कामाला लावू? तिलेच ना, तिच्या सोबत तू तोंड काळ केलं, कोर्टात लग्न लावून घरी आणली तू तिला. हो आई, करीन ते काम, अजून लहान आहे ते. काय लहान आहे ते? 9 महिन्यानं तिला लहान लहान मुलं होती आणि तू म्हणतो लहान आहे ते. 9 महिन्यानं काय, अगोदर पण होऊ शकता. तुझ्यावर आता भरोसा नाही राहिला माझा. आई विश्वास कर, काम करीन ते, अजून लहान आहे ती. लहान आहे ती. कोर्टात लग्न करायचं कसं समजलं तिला? लवकर कामाला लाव तिला. हो आई, तू गरम नको हो, मी सांगतो तिला. सांग तिला लवकर स्वयंपाक कर, मी आज काहीच काम करणार नाही. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो. गाणं तर चांगलं म्हणतो तू, वाटते रानू मंडल पाशी शिकलाय. तू नको म्हणत जाऊ, आता नवरा झालाय मी तुझा, तुम्ही म्हणत जाय, नाही ते एक ठेवीन अशी उलट्या हाताची. वय कोणाशी बोलतोय म्हटलं? मी अगोदर पण तुला परवीन म्हणे आणि आता पण परवीन म्हणीन. असं कसं का परवीन म्हणशीन? एक कानाखाले पडीन ता समजीन तुले. मारून तर बघ, आता पण काहीच झालं नाही, विशाल सोबत चालली जाईन मी. अव तसं नाही, तू एकट्यामध्ये मला काही पण म्हण, बायकोचा बैल म्हण, कुत्रा म्हण, तुझ्या मनात पडीन ते म्हण, पण सर्वांसमोर तुम्ही म्हणत जाय. आता आला ना लाईनवर? वा वा परवीन बेटा, सगळं ऐकलं मी. तू तर 2 दिवसात खरंच बायकोचा बैल होऊन गेला रे. ह्या चुडेल पुढे तर तुझं काहीच चालत नाही रे परविन्या. वय कोणाले चुडेल म्हणते तू? जड मस्तक्याचे. काय मले जड मस्तकाची म्हणते का? लात मारून तुला घराच्या बाहेर काढीन. कसं का काढशीन घराच्या बाहेर? आता ह्या घरामध्ये माझा पण अर्धा हिस्सा आहे. का रे परविन्या, हे डबल बॅटरी तर लय चरचर बोलते. तुले कशी का पसंत आली बापा हे? तू जाय आई, आता मी झमकोतो तिले. समजीन ना आता, ते तुला झमकोते की तू तिला झमकोतो? साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. कावा जास्त बोलतीये का? वाजू का तुले? हात तर लावून बघ, मग समजीन तुले. मी पण कमजोर नाहीये, लहानपणी गधीचं दूध पेली मी. काय काय बोलली तू? लहानपणी गधीचं दूध पेलीये? हा, मग माझी आई लवकर वारून गेलती, मग गधीचं दूध पाजून शहाणी केली मला. म्हणून तर हात लावला की लाता मारती तू. मी तुला सीधं सांगतोय, चांगली राह, नाही तर महासारखा खराब माणूस कोणी नाही. नाही तर काय करशील तू? जाय, तुझ्यानं जे होईन ते करून घे. अट्टर देतो हिले. आय आय, मले मारतोय. बरोबर बोलली ना तू, गधीचं दूध पेलीये म्हणून तर लात मारली तू न. कावा, तुम्ही पाहताय की नाही त्या परविन्यानं कशी बायको करून आणली आहे? का बा, काय केलं तिनं? काय केलं काय, ते तर कोणाचाच ऐकत नाही. 1 नंबरची गुंडीन आहे, गुंडीन. बाप रे, म्हणजे अशी काय बोलली ते तुला? जड मस्तकाची म्हणते ते मला, मुंगूस तोंड्याची. म्हणजे शेरले 1.25 शेर भेटला. अव ते लय बेकार आहे, तुम्हाला पण काही माही म्हणते. मला काहीच म्हणू शकत नाही ते, आपल्या पुढे कोणाचीच चालत नाही. अव तुम्हाला पण म्हणते ते, डोनाल्ड ट्रम्पचा सावतर भाऊ. बाप रे, मग तर लय चबरी दिसते मला. जाय तू पाणी आण महा करता, मी पाहतो तिला. अरे मामाजी, काय करताय म्हटलं? काय नाही, बसलोय. मला एक विचारायचं होतं, विचारू का? काय विचारते बापा आता हे? बरं विचार ना. म्हटलं तो डोनाल्ड ट्रम्प तुमच्या मावशीचा मुलगा लागतो का? काही पण विचारती का पोरी? तुला कोण सांगलं? नाही, तुम्ही त्याच्यासारखे दिसता म्हणून विचारलं. बहुतेक तुमचे बाबा गेले असतील अमेरिका. तू काही पण बोलू नको पोरी, माझे बाबा कधीच गेले नाही अमेरिका. हो का? मग वाटते डोनाल्ड ट्रम्पचे बाबा आले असतील इंडिया. काही पण बोलती का पोरी? कशावरून वाटतंय तुला असं? ते मी ऐकलंय ना, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है, म्हणून म्हटलं. जास्त बोलत नको जाऊ तू, मी तुला अगोदरच सांगतोय. काही नाही हो मामाजी, सहज विचारलं मी. कावा पोरी, तुला काही समजते की नाही? मी बसला इथं न तू बसून गेली बापा पलंगावर. मग काय झालं? मी का तुमच्यावर बसली आहे? अरे तर काही मान मर्यादा आहे की नाही बापा? खाले बस ना. तुम्ही बी कोणत्या दुनियामध्ये जिताय मामा? आजकाल हे सगळं नॉर्मल झालं आहे.
काय मग मामा, तुमची लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? नाही व पोरी, लव्ह मॅरेज नाही आपली. आपल्याला शोक थोडी त्या प्रेमाचा. बाप रे, मग कोणता शोक आहे तुम्हाला? शोक काय, त्या शोकापायी 4 एकर जमीन गेली माही. आता समजून जाय कोणचा शोक आहे मला तर. कावा, तुले काही अक्कल गिक्कल आहे? तू तर पलंगावर बसून गेली डायरेक्ट. मग काय झालं पलंगावर बसतानी का? तुला किती वेळा सांगितलं मी साडी घालत जाय, जीन्सची पॅन्ट टी शर्ट चालणार नाही आता. मला नाही आवडत ते साडी घालणे, मी नाही घालणार साडी. लय चवळेला आहे तू, असं ऐकणार नाही. थांब, तुझ्या बाबालाच कॉल करते. करा तो हिच्या बाबाला कॉल करा. हा बोला, काय होतं आता? का हो, हे कशी मुलगी आहे तुमची? हे तर 1 नंबरची गुंडी नाही बापा, कोणाचंच ऐकत नाही. हाव ना, म्हणून तर तिला चांगला मुलगा भेटला नाही. मग मी शेवटी तिला सांगलं, बहीण तुला जो भोला भटका भेटीन त्याच्यासोबत जाय पळून. अरे मग का आमच्याच मस्तकी मारली बापा? का रे परविन्या, तुले का हेच भेटली बापा? हिच्यापेक्षा कोणी कामवाली गुण येता, आम्ही काहीच म्हणती ना रे तुले. काय मग परवीन, कशी चालू आहे तुझी लव्ह मॅरेज लाईफ? का रे आरामखोरा, तू चांगलं होतं ना याला की पळून लग्न कर? हा मग काय झालं, 2 हाताचे 4 हात केले ना बापा. का रे आरामखोरा, अशी गुंडीन मुलगी आणली पळून आणि वरून म्हणतो 2 हाताचे 4 हात केले. शुकर माना की भेटून गेली त्याला, नाही तर 3 लेकराची माय पण भेटती ना. पोरी आहे कुठे? पोरी तर डोळ्याने दिसता नाही बापा. का रे देवा, तुनं मला सांगवानी की लव्ह मॅरेजचे असे परिणाम राहता? मला कुठे माहित रे भो, मला पण बघणे होते लव्ह मॅरेजचे परिणाम, म्हणून तर म्हटलं मी तुला लव्ह मॅरेज कर म्हणून. का रे देवा, तू मा दोस्त आहे की दुश्मन आहे? मावरच करणं होतं का तुले प्रॅक्टिकल? हा मग कोणी आता होतं ना, म्हटलं तू यावरच करू प्रॅक्टिकल. हाव रे भो, मीच भेटला रे तुले. म्हणजे एवढे खतरनाक राहता का लव्ह मॅरेजचे परिणाम? काय खतरनाक? थांब तू आता, सर्व दिशीन तुला. कावा, काय बसली महाराणी वाणी? जाय स्वयंपाक बनवय. मला काही येत नाही बनवता. मग काय नुसतं खाता येते? तुला जे बनवता येईल ते बनवय. मला काही बनवता येत नाही, मग काय बनवू? काही पण कर तू, आज मी जेवण बनवणार नाही. जाय व एक काम कर, खिचडी बनवय. मला ते समजत नाही काय किती टाकणार तर. एक काम कर मग, फिकी खिचडी कर. 1 किलो तांदूळ न पावशेर डाळ घे, आज देवा पण जेवण करीन आपल्या घरी. बरं बरं, जसं येईन तसं करते. टेन्शन नको घेऊ, सर्व येत असेल त्या वहिनीले. ते वहिनी नेसती नाटके करते. काय माहित यार आता काय होते तर. असं कसं का कुकर आहे तुमच्या घरी? त्याची तर शिट्टीच होत नाहीये. काही पण बोलतीये का? नवं कुकर आहे ते. हा, नवं कुकर आहे म्हणे. 1 घंटा झाले खिचडी लावली आहे, शिट्टीच होत नाहीये. चाल बरं माझ्यासोबत, कशी काय शिट्टी होत नाही तर. चला ना मग, मी का खोटी बोलते? पहा बरं, होते का शिट्टी तर कुकर खराब आहे ते. अरे जळमस्तक्याचे, कुकर खराब नाहीये, तू झाकणच लावलं नाहीये.